सर नमस्कार. नमस्कार. सर आम्ही असं वाचलं आहे तुमच्याच पुस्तकात की जेव्हा तुम्ही प्रकाशन व्यवसायाला सुरुवात केलीत, म्हणजे मला वाटतं 1952 साल वगैरे असेल काहीतरी, बरोबर ना? नाही, वाहनला सुरुवात केली, हो बरोबर. पण त्याच्यानंतर थोड्याच दिवसांनी तुम्हाला त्याच्यामध्ये एवढा म्हणजे खरं म्हणजे तुम्ही लॉ करत होतात आणि राज्यशास्त्र पण मला वाटतं करत होतात, पॉलिटिकल सायन्स. तरी पण तुम्ही प्रकाशन आणि पर्टिक्युलरली मराठी पुस्तकं याच्यामध्ये तुमचं लक्ष सुरुवात झाली. आणि तुम्हीच लिहिलेलं असं वाचलं की तुम्ही त्या काळी इंग्लंडला गेलात या प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचं साधारण अंदाज घ्यायला. तर तुमची ती त्यावेळीची 60च्या दरम्यान असेल, 1960च्या दरम्यान तुम्ही इंग्लंडला गेलात ती आणि नंतर ओव्हरऑल तुम्ही केलेला जो प्रवास आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला थोडंसं सांगा सर. काय झालं, आता गंमत सांगतो. पहिली गोष्ट अशी, मला आधी माझ्या 2 मैत्रिणींचा उल्लेख करावा लागेल जवळच्या. मला कामाशिवाय कुठे मला भटकणं खूप आवडतं, परंतु कामाशिवाय भटकायला मला वेळ नसायचा. कारण ऑफिसचं काम असायचं आणि काम करणारे बरेच होते. आमच्या आपलं बुकडे पोमध्ये सगळे मिळून 100 लोक काम करायचे. बापरे. परंतु मी नसून ते चालणार नव्हतं. म्हणजे मी, माझा मोठा भाऊ आणि माझे वडील. पण तरी त्यामुळं मी ठरवलं की कामासाठीच फक्त प्रवास करायचा. तर काय झालं की मी प्रकाशनाला 52 साली सुरुवात केली, परंतु 56-57पर्यंत माझं शिक्षणही चालू होतं. तर ते संपल्यानंतर माझ्या लक्षात आलं, तोपर्यंत मी 51 पुस्तकं मराठी प्रसिद्ध केली होती. बापरे. आणि इंग्रजी पुस्तकांना मी मदत करत असे, पण मी पाहत नसे, ते माझा मोठा भाऊ पाहायचा. तर प्रश्न असा होता की आता या संस्थेचं रूप कसं द्यायचं. म्हणजे काम करता येईल तर आपल्याला, परंतु ही संस्था म्हणून जर आपल्यानंतर चालायला पाहिजे तर काय केलं पाहिजे. तर मी पाहिलं तर प्रकाशन हा विषय त्यावेळेला कुठल्याही विद्यापीठात कुठेही नव्हता. म्हणजे फक्त भारतात नव्हे, परदेशीसुद्धा नव्हता. तर त्यामुळं काय करावा प्रश्न होता. तर माझे मोठे बंधू 2दा परदेशी जाऊन आले होते. तर त्यांचे बरेच मित्र होते. तर त्यांनी ब्रिटिश पब्लिशर्स असोसिएशनला पत्र लिहिलं की असं माझ्या भावाला प्रशिक्षण हवं आहे. तर त्यावेळेला चेअरमन होते जॉन ॲटनबरो नावाचे, आणि त्यांचे हॉर्ड सौटनशा ग्रुपचे ते चेअरमन होते. तर त्यांनी त्यांच्या संस्थेपैकी एक संस्था इंग्लिश युनिव्हर्सिटीज प्रेस, तिथं मला 3 महिन्याची नोकरी दिली. अरे वा. आणि त्यांनाही कल्पना होती की मी केवळ शिकायला येतो आहे. म्हणजे त्यामुळं मला तिथल्या सगळ्या लोकांनी प्रेमानंच वागवलं. कोणाला अशी भीती वाटली नाही की मी त्यांचा जॉब हिसकावून घेतो आहे वगैरे. आणि माझे इथे फार मजेत गेले. पण मी त्याबद्दल कमी बोलणार आहे. मी इंग्लंडमधला प्रवास याच्याबद्दल सांगणार आहे. तर पहिली गोष्ट अशी की आम्ही बोटीनं जायचं ठरवलं. त्या बोटीची मजा अशी की ही एक अतिशय टाकाऊ अशी बोट होती आणि ती 20 दिवस घेणार होती, मुंबई ते लंडन, आणि थांबत थांबत जाणार होती. पण त्या 20 दिवसासाठी जेवणखाण धरून काहीतरी ₹1000 तिकीट होतं. आज कोणाला खरं वाटणार नाही. तर मी आणि माझी बायको असे ते 2000त आम्ही जाऊ शकलो, आणि त्या जेवणखाण्याचा खर्च त्यांचा. आणि ते जाताना पहिली गोष्ट मी केली की इथं माझी त्यावेळेला 70 पुस्तकं चालू असायची, आणि ती माझ्या गैरहजेरीत कोण पाहणार हा प्रश्न होता. आणि माझ्या भावावर इतकी कामं होती की त्याला एकट्याला ते जमणार नाही याची मला खात्री होती. म्हणून मी माझा एक मित्र ललित देशपांडे, जो पुढे बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या इकॉनॉमिक डिपार्टमेंटचा हेड झाला, त्याला बोलवलं. म्हटलं, तू आता हॉस्टेलमध्ये राहतोस आणि अजून PhD करतो आहेस, म्हणजे वेळ आहे तुला, तर मी तुला सगळ्या पुस्तकांचं लिहून सांगतो आणि तू त्याप्रमाणे कर. तरीसुद्धा मला विश्वास वाटेना, कारण 70 पुस्तकं इज नॉट अ जोक. करेक्ट. आणि म्हणून मी काय केलं की मुंबई ते एडन हे 5 दिवस प्रत्येक पुस्तकाबद्दल आठवून परत सगळं लिहून काढलं, आणि एडनहून मी एअरमेलनं त्याला ते पाठवून दिलं. आणि मग मात्र मी निर्धास्त झालो. तर पुढच्या प्रवासातली गोष्ट म्हणजे त्यावेळेला A to Z नावाचं लंडनचं एक पुस्तक असायचं. तर त्याच्यामध्ये प्रत्येक रस्ता, त्या घराचे नंबर, ते कुठलं बनवे आहे वगैरे सगळं काही दिलेलं होतं.
त्यामुळं लंडनला पोहोचेपर्यंत मला लंडनची पूर्ण माहिती होती. मी ते स्टडी केलं अगदी. आणि त्यानंतर गेलो आणि पहिल्यांदा फोन केला तो त्या पब्लिशर्स असोसिएशनला की ज्यांनी मला पत्र पाठवलं होतं. तर ते तिथे गंमत भाषेची सांगतो. तर मी त्यांना म्हटलं की म्हणजे मी त्या टायस जे ते मॅनेजर होते त्या इंग्लिश युनिव्हर्सिटीज प्रेसचे त्यांना फोन केला पाहिजे का. तो म्हणाला आय वूड डू दॅट. तर मी अर्थ म्हटलं बरं मी म्हणणार होतो अरे व्हाय आर यू डुईंग इट, आय विल डू इट. तर मग माझ्या लक्षात आलं की ब्रिटिश बोलण्याची पद्धत आहे की आय वूड डू दॅट याचा अर्थ येस आपण करायचं आहे. येस यू कॅन डू इट असं. आणि दुसरी तिथली मजा हळूहळू मी शिकलो की तिथं स्टेटमेंटना वेगळे अर्थ असतात. उदाहरणार्थ इफ यू से नॉट बॅड इट मीन्स गुड. तर ते सगळं लक्षात घ्यावं लागतं. एनिवे तर त्याप्रमाणे मी दुसरं मे 29 जुलैला पोचलो. गंमत म्हणजे ज्या दिवशी पोचलो त्या दिवशी तिथली हवा ही हिंदुस्थानासारखी होती. इनफॅक्ट ते इतकी गरमी होती त्यामुळं बोर्नविटा ते चॉकलेट सेट होईना कॅडबरी. त्यामुळे त्यांना बंद करावं लागलं होतं 1-2 दिवस. आणि ते म्हणजे हवासुद्धा माझ्या मनासारखी झाली. पुढे 1 ऑगस्टपासून मी कामाला लागलो आणि पहिल्याच दिवशी ठरवलं की आपण गांधींच्या हिंदुस्थानातून आलो आहोत असं इम्प्रेशन द्यायचं नाही. द्यायचं नाही. ते जसे वागतात तसे आपण वागायचं. लिव्ह एज द रोमन्स डू असं. त्यामुळे पहिल्या दिवशी मी त्यांच्या प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये होतो. तो लेमिंग नावाचा माणूस म्हणाला चला ते पहिल्याच दिवशी मला लंच कुपन मिळाली. म्हणजे आय कुड गो अँड ईट समवेअर अँड पे बाय. मला खिशातनं पैसे काढायची गरज नाही. तर तुम्हाला चल आपण कुठं जाऊया. म्हटलं तू काय करतोस. तो म्हणा मी पबमध्ये जातो. म्हटलं चल पबमध्ये. मी तोपर्यंत दारू वगैरे काही कधी घेतली नव्हती. त्यानंतर त्याला म्हटलं तू काय मागवणार आहेस. तो म्हणाला लागर. लागर म्हणजे काय मला माहीत नाही. पण म्हटलं तो जर घेणार असेल तर मलाही शक्य आहे. म्हणून म्हटलं ठीक आहे आय लव्ह सर्व द सेम. त्याप्रमाणे मी अगदी त्यांच्यासारखा वागलो. आणि त्याप्रमाणे त्यांनी माझं ते 3 महिन्याचा स्टे फार सुंदर प्लॅन केला होता. मी 2 आठवडे प्रोडक्शन डिपार्टमेंट, 2 आठवडे एडिटोरियल डिपार्टमेंट, मग त्यानंतर मग सेल्समनबरोबर हिंडायचं. त्यानंतर त्यांच्या एडिटरला भेटायचं, डायरेक्टरशी बोलायचं वगैरे असं ते सगळं व्यवस्थित होतं. त्यांचे इतर युनिट्स होते. एक लीड्सला होतं ते चिल्ड्रन्स बुक काढायचे त्यांना भेटायचं वगैरे असं सगळ्यांना म्हणजे ते कॉम्प्रिहेन्सिव्हली सगळं काही त्यांनी व्यवस्था केली होती. त्यामुळे तो काही प्रश्न नव्हता. आणि ते करत असताना एक इंग्लंडची मजा अशी की मला इंग्लंडमध्ये एकही वाईट अनुभव आला नाही. तिथली हवेची मी तुम्हाला सांगितली ती इतकी की तिथं त्या दिवशी तशी परिस्थिती ना. तर उलट जेव्हा मी हिंदुस्थानात परतलो तेव्हा हिंदुस्थानात 10 डिग्री मुंबईला टेम्परेचर होतं. म्हणजे त्यामुळे मला ती थंडीसुद्धा जाणवली नाही म्हणजे अशी काही. तर ते हे हवेचं झालं. पण माणसांचं सांगतो आहे तुम्हाला ही सगळे. आणि त्यावेळेला इतके इंडियन्स तेवढे नव्हते की ज्यामुळे त्यांचा द्वेष वाटावा. पुढे ते कुंकू लावून आलं तर ते त्रास द्यायचे वगैरे असं मी वाचलं पेपरमध्ये. पण त्यावेळेला तसं नाही. आता लैला तिथं साडी नेसून जर हिंडली तर त्यांना कौतुक त्याचं होतं अरे वा काय साडी वगैरे. आणि कर्टसी तर विचारायला नको. म्हणजे रस्ता क्रॉस करताना थांबतील, गाड्या थांबतील सगळं. इथं ते अशक्यच वाटणारी गोष्ट होती. पुढं इंग्लंड बदललं पुष्कळ. त्यानंतर मी बऱ्याच वेळा गेलो आणि बदललंही. परंतु त्यावेळेचं मी सांगतो आहे. आणि तेव्हा वॉर संपून 10 वर्ष जरी झाली असती तरी अजून ते वॉरच्या खुणा होत्या बॉम्बिंगच्या वगैरे. परंतु तरीसुद्धा एकूण चांगली सुबत्ता होती. आणि स्वस्ताही इतकी होती की अक्षरशः दुधाची किंमत इथली आणि तिथली ही सारखीच असायची.
त्यामुळं आमच्याकडे एक्सचेंज कमी असूनही काही फार त्रास झाला नाही. आम्ही तिथं आणि मला ते 8 पाऊंड जे मिळायचे तेवढ्यात आम्ही मॅनेज करू शकलो. आणि माझ्या बायकोनं असं ठरवलं की तिला काही काम नव्हतं, मी रोज ऑफिसला जात असे, तर आपण काहीतरी करावं म्हणून तिने मॉन्टेसरी कोर्स केला, ज्याचा पुढं तिच्या आयुष्यात खूप मोठा उपयोग झाला. उपयोग झाला. पण एनिवे, तर हा एक पहिला भाग सांगितला. सो ते चांगले झाल्या गोष्टी त्याचे 2 उदाहरणं देतो. पहिलं उदाहरण की एकदा विकेंडला मी आणि बायकोने ठरवलं की आपण ब्रिस्टलला जाऊया. मी ते समुद्रकिनाऱ्यावर आहे, तिला समुद्र फार आवडायचा. ते थोडा वेळ तिथं हिंडल्यावर कोणतरी म्हणालं की तू असंच, तुला समुद्र पाहायचं असेल तर इथून एक बस स्टॉप आहे, तिथं गेलं असतं तर आणखीन जास्त सुंदर मिळेल. आम्हाला काय माहीत नव्हतं, म्हटलं चला. मग तिकडे गेलो. तर जाता जाता एक रस्त्यावर एक घर होतं आणि ते फार सुंदर दिसत होतं. आणि त्या कंपाऊंडमध्ये कोणतरी एक माणूस पाणी वगैरे घालत होता झाडांना. तर आम्ही त्याला म्हटलं की आम्हाला एक फोटो काढायचा आहे, मग आम्हाला घर फार सुंदर दिसतं, तर चालेल का? तो म्हणाला चालेल की. त्याने आम्ही काढलं. आणि आम्ही मग ते म्हणाला कुठं चालला तुम्ही? म्हटलं काही नाही, आम्ही आपलं भटकायला आलो आहोत. तर तो म्हणाला की इथून जरा पुढे अमुक अमुक पाहण्यासारखं आहे, म्हणून आम्ही निघालो आणि चालत जात होतो. तर तितक्या थोड्या वेळानं त्याची गाडी घेऊन तो आला. तो म्हणाला तुम्हाला जर घर आवडलं असेल तर तुम्ही आत या की. तर हा अनुभव मी पुस्तकातनं वेगळा होता. पुस्तकातलं म्हणायचं की इंग्लंडचे लोक फारसे शिस्त बोलत असतात नाहीत वगैरे. तर आम्ही म्हटलं आम्ही ते तू म्हणालात ते पाहून येतो, म्हणून आम्ही परत जाताना मग आत गेलो. तर तो इतका खुश झाला की म्हणाला मग तुम्ही एका विकेंडला या ना राहायला. तर माझी खूप इच्छा होती, पण बायको म्हणाली असे ते सिरियसली घ्यायचं नसतं. तो म्हणाला हेच ठीक आहे. परंतु मला तरी तो अनुभव अतिशय चांगला वाटला. त्यानंतर दुसरी आठवण म्हणजे ती खरं त्यावेळची नाही, त्या पुढच्या वेळेला मी गेलो तेव्हा तिथं एक एक्झिबिशन होतं बुक फेअरचं. तर मी विमानातनं उतरलो आणि त्याच दिवशी ते होतं. तर त्यामुळं मी माझी बॅग त्या एअरपोर्टच्या जागी ठेवली आणि तिथे गेलो. तर ते पुस्तकांचे कॅटलॉग वगैरे जमा करून ते एका पिशवीत घेत होतो. आणि दे आर व्हेरी हेवी, म्हणजे बुक्स द पेपर वेज लॉट. त्यामुळं जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा ते फुटपाथवर ती पिशवी तुटली फाटली आणि सगळं ते रस्त्यावर सांडलं. हिंदुस्थानात असतं तर तुम्ही ते टाकून जाऊ शकता, पण इथं काही ते तसं जीव घेईना, काय करावं कळेना. इकडे तिकडे बघत होतो. तर एक अनोळखी मुलगी कोणते सायकलवरनं जाता तिने उतरली, माझ्या हातात एक पिशवी कोंबली आणि निघून गेली. त्यामुळे निदान मी ते सगळं एकत्र करून काय ते पुढचं करू शकलो आणि मग आलो. मी एक उदाहरण सांगतो. त्यामुळं त्या माझ्या संपूर्ण त्या किंवा त्यानंतरच्या ट्रिपमध्ये कधीही मला इंग्लंडचा वाईट अनुभव आला नाही. आणि त्यावेळेला व्हिसा लागत नसे आणि परमिट एकदा म्हणजे तुम्हाला एक्सचेंज मिळालं की परमिट ऑटोमॅटिकली मिळायचं. त्यामुळे कुठल्याही तऱ्हेनं त्रास झाला नाही. आणि त्यामुळं आणि तिथून परत आलो होतो माझ्या मुलाला घेऊनच, म्हणजे मुलगा लैलाच्या पोटात होता आणि तसे आम्ही परत आलो. तर हा एक भाग झाला. तर ते माझ्या 2 मैत्रिणींचा जो उल्लेख करणार म्हटलो तो अशासाठी की मला भटकणं जरी आवडत असलं तरी हे शक्य असतं तसं नाही. तर माझी ती मैत्रीण थट्टेनं म्हणायची की तुला भटकणं आवडतं, भटकणं म्हणण्याच्या ऐवजी. हा एक भाग झाला. आणि दुसरी मैत्रिणी जी आहे ती म्हणायची तू हे जे सगळे चांगले अनुभव सांगतोस तिचा ह्या पुनर्जन्मावर वगैरे प्रचंड विश्वास. ती म्हणाली तू गेल्या जन्मात काही ते इतकं पुण्य केलं होतंस की तुला या जन्मामध्ये फक्त चांगले अनुभव येतात. कारण मी तेव्हा सांगत होतो त्याप्रमाणे माझं प्रकाशनाचं काम हे सगळं आनंदाचं काम होतं आणि तिथं मी शिकत गेलो. तर तो अनुभव काय किंवा हा प्रवासातला अनुभव काय
हे सगळं तू अतिशय लक्की आहेस, कारण तू गेल्या जन्मामध्ये प्रचंड पुण्य केलेलं असणार. तर माझा याच्यावर काही विश्वास नाही, परंतु मला आनंद मिळाला ही गोष्ट खरी आहे. तर हा पहिला भाग झाला. आता दुसरा भाग मी सांगतो. तो त्या इंग्लंडच्या त्या 3 महिन्यामध्ये माझ्या भावानं अशी व्यवस्था केली होती की मध्ये 2 आठवडे मी रजा घ्यायची आणि फ्रँकफर्ट बुक फेअर पाहून यायचं. तो 2दा जाऊन आला होता आणि त्याला तिथं खूप वट होती. म्हणजे ते सिगफ्रिड टॉवर्ट नावाचा त्या डायरेक्टर होता त्या बुक फेअरचा. तो इतका त्याच्यावर खुश होता की पुढे त्याने त्याला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं. इतकंच नाही, तो मध्यंतरी येऊन त्याच्या घरी इथं 8 दिवस राहिला. दुसरं काही काम नसतं, केवळ तुझ्याबरोबर राहायचं म्हणून. तर त्यामुळं मला माझा मोठा भाऊ म्हणाला तू तिथं जा. तर त्यावेळेला तिथेही अनुभव चांगला इतका आला की त्या सिगफ्रिड टॉवर्टने त्यांच्या ॲन्युअल डिनरला त्याच्या टेबलावर मला बोलावलं. तो म्हणाला दिस इज अ रेअर ऑनर, आफ्टर ऑल आय कॅन इन्व्हाइट ओनली 4 or 5 people. दुसरं म्हणाला यू मस्ट डान्स विथ माय वाईफ. म्हटलं मला येत नाही. तो म्हणाला डझंट मॅटर, यू डू इट ॲज यू कॅन. आणि अशा पद्धतीनं म्हणजे त्याने मला इतका आपलासा करून ठेवला. त्यानं म्हणाला कॉल मी सिगफ्रेड. तर मी आपलं काहीतरी बावटासारखं म्हटलं की हा इंग्लंडमध्ये आम्ही ऑफिसमध्ये सगळ्यांना पहिल्या नावानंच ओळखतो. तो म्हणाला वी जर्मन्स आर डिफरंट. हो, वी इवन आफ्टर मेनी इयर्स वी आर व्हेरी फॉर्मल. बट वेन आय टेल यू प्लीज कॉल मी बाय माय फर्स्ट नेम इट मीन्स वी आर व्हेरी व्हेरी क्लोज. अरे वा. तर असा तोही एक अनुभव चांगला होता. तसे दुसरा भाग काही वर्षानंतर आला. म्हणजे ही 1961 सालची गोष्ट, 1965 सालची. 1965मध्ये एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ पब्लिशर्स अशी वॉशिंग्टनला होणार होती. आणि तेव्हाच्या USISनं असं ठरवलं की काही इंडियन प्रकाशकांना तिथं आपल्या खर्चानं न्यायचं. आणि दे विल बी द गेस्ट ऑफ द US गव्हर्मेंट फॉर 4 months. हो. ते 4 महिने मी काय करणार हा प्रश्न होता. पण माझा मोठा भाऊ म्हणाला पहिली गोष्ट अशी की त्यानेसुद्धा खरं त्याला आधी बोलवलं होतं, पण तो म्हणाला नाही प्रकाशक रमदास आहे तर तो जाऊ दे. तर दॅट वॉज व्हेरी नाईस ऑफ हिम. आणि मग म्हणाला की असं कर तू ते 4 महिने संपताना फ्रँकफर्ट बुक फेअर पुन्हा येते आणि आपण सहसा भाग घेऊ शकत नाही, पण आता गव्हर्मेंटची परवानगी वगैरे काही लागणार नाही कारण तू ऑलरेडी परदेशी आहेस. तर तू ते परत जाऊन पाहून ये आणि का भागसुद्धा घेऊया. तर त्यामुळे ते 4 महिने राहणं आवश्यक होतं. तर मी तोपर्यंत इंग्लंडच्या इतक्या प्रेमात होतो की मला असं वाटलं की तेच पैसे अमेरिकेकडनं घेऊन मी जर इंग्लंडमध्ये राहू शकलो तर किती बरं होईल. पण तसं काही शक्य नव्हतं, म्हणून मी गेलो अमेरिकेला. पण तिथं गेल्यावर ते सगळे इतके चांगले वाटले. पहिली गोष्ट की ॲज अ स्टेट गेस्ट. त्यामुळं आधी काउन्सिल ऑन लीडर्स अँड स्पेशलिस्ट नावाची एक संस्था होती, त्यांनी माझा संबंध 4 महिन्याचा प्रोग्राम आखून दिला. अरे वा. त्यानंतर माझा एक बायोडेटा तयार केला आणि मी ज्यांना भेटणार होतो त्या सगळ्यांना तो बायोडेटा जात असे. आणि त्यामुळं अतिशय मला कोणतरी रिसीव्ह करायला यायचं, म्हणजे अगदी राजेशाही सगळं काही चाललं होतं. तर तोही एक आनंदाचा भाग होता. आणि मी असं ठरवलं मला खरं तिथं काही काम नव्हतं, मी फक्त अमेरिकेत कसं चालतं आहे बघायचं होतं. तर मी पहिली गोष्ट म्हणजे इंडियावर त्यावेळेला प्रचंड स्कॉलरली काम होत असे. तर म्हटलं अशा प्रोफेसरना मी भेटतो आणि त्यामुळे त्यांची अनेकांची पुस्तकं पुढं आम्ही इंग्रजीत प्रसिद्ध पण केली. हा त्याचा एक भाग झाला. आणि दुसरं म्हटलं की इंडियन गव्हर्मेंट US गव्हर्मेंट यूज टू परचेज 18 copies of every book published in India in any language including Marathi and send it to the libraries in America. आणि त्यामुळं अशा ज्या 18 लायब्ररीज आहेत त्यापैकी जेवढ्या शक्य आहेत त्या मी जाऊन भेटतो. मग काय चाललं आहे पाहिजे, दुसरं काय करणार असं. आणि त्यामुळं मी खूप भटकलो. इतकं मी की 20 स्टेट्समधनं हिंडलो त्यावेळेला अमेरिकेच्या 50 पैकी. फक्त हवाई हे फार लांब असल्यामुळं ते राहून गेलं, परंतु बाकी मी सगळ्या ठिकाणी जाऊन आलो.
आणि फारच मजा आली, आपले लोकही आणि ते परके लोकही. आणि त्यावेळेला मी एक पुस्तक लिहायचं घाट घेतला होता, पण ते जमलं नाही वेगवेगळ्या कारणाने. ते पुस्तक असं होतं की द टू अमेरिकाज. म्हणजे त्यावेळेला मी पहिल्यांदा गेलो आणि त्यानंतर मी पुढे 3-4 वेळा गेलो, तर त्यातला फरक काय मला जाणवला त्याच्याबद्दल लिहिणार होतो. आणि दुसरं म्हणजे अमेरिकेत जी इलेक्शन चालते त्याच्याबद्दल मला लिहायचं होतं की माझी एक भूमिका अशी होती की अमेरिकेत फक्त प्रेसिडेंट कोण हे ठरत नाही, तर प्रेसिडेंटने काय करावं हे सांगण्यात येतं. ते चुकीचं ठरलं म्हणून मी ते पुस्तक पुढे लिहिलं नाही, पण ही कल्पना घेऊन मी ते बघत होतो सगळं काही. तर असं तो इतके ते 4 महिने चांगले गेले की. आणि बरं उत्तम हॉटेलमध्ये राहायचं, फक्त एकटेपणा असायचा. त्यामुळं खोलीत गेल्याबरोबर टी व्ही ऑन करून त्याच्यासोबत असायचे. त्याच्यातही फार चांगले कार्यक्रम पाहायला मिळाले. उदाहरणार्थ गांधीवर एक डॉक्युमेंटरी होती, अप्रतिम होती. किंग जॉर्जवर एक होती. अशा वेगवेगळ्या गोष्टी मी पाहू शकलो. आणि त्यामुळं पुन्हा मी तिथं हॅरी बेलाफोंटे याचा कार्यक्रम पाहिला. अच्छा. तो हॅरी बेलाफोंटे हा माझ्या तोपर्यंत मला एक मुलगा झाला होता ना, तर त्याचं फेवरेट तो. तर मी म्हटलं हे ऐकलं गेलं पाहिजे. तर ते बर्कलेला कुठेतरी लांब होतं. तर मी एका माझ्या तिथल्या ओळखीच्या माणसाला म्हटलं की मी तुझं तिकीट काढतो, फक्त मला घेऊन जातो. तो म्हणाला ठीक आहे. गेलो आणि म्हटलं मला त्यानंतर हॅरी बेलाफोंटेला भेटून त्याची सही घ्यायची आहे. तर त्याने ते सगळं अरेंज केलं आणि ते छान, ती पण मजा आली. दुसरी एक मजा वेगळी आहे, ते म्हणजे मी अमेरिकेला जाणार असं जेव्हा ठरलं तेव्हा अमेरिकेला कमी लोक जायचे. तर ललितमध्ये माझ्यावर एक लेख आला ज्ञानेश्वर नाडकर्णीने लिहिलेला. त्यामुळे ग्रेस हा कवी, त्याला कळलं की मी अमेरिकेला जाणार आहे. ग्रेसची माझी ओळख नव्हती, त्याचं पहिलं पुस्तकही प्रसिद्ध झालेलं नव्हतं, पण ते त्याला इनग्रिड बर्गमन या नटीला अर्पण करायचं होतं. तर त्याचं मला पत्र आलं की तुला इनग्रिड बर्गमन जर भेटली तर तिच्याकडनं परवानगी घे. तर मी तसा ग्रेसला ओळखत नव्हतो आणि मला काही ती रस्त्यावर भेटणार होती का? हो, नाही. तर मी मनात काही बोललो नाही, मग हो म्हटलं आणि निघालो. तर जेव्हा मी अमेरिकेत हॉलिवूड पाहायला गेलो तेव्हा मला एकदम आठवण झाली. मी त्या बाईला जी मला घेऊन कोऑर्डिनेट करत होती. तिला विचारलं की बाय एनी चान्स इज इनग्रिड बर्गमन इन अमेरिका? तर ती हसायला आली. म्हटलं काय झालं? ते म्हणत तुला माहीत नाही का इनग्रिड बर्गमनने अमेरिकेला कधी यायचं नाही असं ठरवलेलं आहे. मला माहीत नव्हतं ते. तर म्हटलं चला सुटलो मी, म्हणून मी गप्प राहिलो आणि आलो. तर पुढे येताना इंग्लंडमध्ये 8 दिवस होतो आणि तिथं गेल्यावर नाटकं पाहणं हा माझा उद्योग. तर पाहतो ते एका नाटकामध्ये इनग्रिड बर्गमन काम करत होते, पण तो शेवटचा दिवस होता. म्हटलं आता काय करायचं? मला तर दुसऱ्या दिवशी फ्रँकफर्टला जाणं आवश्यक होतं. मग मी गेलो फ्रँकफर्टला. ते तिथून परत यायचं. तर मी अस्वस्थ की म्हटलं माझ्या मित्र म्हणजे मी भेटलेलं नाही, पण तरीसुद्धा मित्रच, काम करू शकतो आणि तरी करणार नाही असं कसं होईल? तर मी काय केलं की पहिल्यांदा विचारलं की ह्या तिकिटावर मी परत लंडनला जाऊ शकतो का? तर ते एअरलाईन्स म्हणाले हो. मग मी इनग्रिड बर्गमनला माझ्या घाणेरड्या अक्षरात एक पत्र लिहिलं, कारण त्यावेळेला काही कम्प्युटर वगैरे नव्हते आणि टायपरायटरही नव्हता माझ्याकडे. आणि तिला सगळं लिहिलं की असं माझा एक मी पुस्तक प्रकाशक आहे, पुस्तक प्रसिद्ध करतो आहे आणि ते त्या कवीला तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्याची इच्छा आहे की तुमचा एक फोटो आणि तुमची सही ही त्याच्यासाठी आण, असं त्याने मला लिहिलेलं आहे. आणि त्या पत्राची एक कॉपी केली कार्बन पेपर घालून आणि ती माझी मैत्रीण डॉक्टर तारा वनारसी ती त्यावेळेला राहायची, तर तिला पाठवलं. तर तिने तिच्याशी संधान बांधून सगळं व्यवस्था केली. सो मी परत लंडनला गेलो. ते म्हणाले आपलं ठरलं आहे सगळं. तर तिचे 2 शोज आहेत, ते 2 वाजता आपण प्रयोग पाहायचा
आणि त्यानंतर पहिला प्रयोग संपल्यावर दुसऱ्या प्रयोगासाठी ती तयार होते, पण तेवढ्यात त्या ग्रीन रूमच्या तिथे जायचं आणि ती भेटेल. आणि खरोखर तिथं नुसतं टिक केल्याबरोबर कोणतरी उभं होतं, त्याने आत बोलवलं आणि तिच्याबरोबर फार चांगला वेळ गेला. अरे वा. तर मी महाराष्ट्र टाइम्समध्ये त्याच्यावर लेख लिहिला होता आणि त्यात गमतीनं असं लिहिलं होतं की तिच्याबरोबर शेक हँड केल्यामुळं मी बरेच दिवस हात धुतला नाही अशी बदांता होती. आणि इनग्रिड बर्गमनबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर म्हणून मी ते कबूल झालो. तिच्या जागी दुसरी कोणतीही नटी असती तरी मी ते केलं नसतं काम. एनिवे ग्रेस काय म्हणाले हे सांगितल्यावर? ग्रेस तर फारच खुश झाले अशासाठी की माझी बायको म्हणत होती की अरे तो फोटो आपण ठेवून घेऊया ना, त्याला दुसरी कॉपी काढून देऊया. म्हटलं नाही, त्याच्यासाठी आणलेलं ते त्यालाच देणार. आणि त्याप्रमाणे माझ्याकडे कॉपी किंवा काही न ठेवता मी ते दिलं. ते ही वॉज ग्रेटफुल. आणि माझी अशी समजूत आहे की ग्रेस शेवटपर्यंत जो माझ्या फार जवळचा राहिला, म्हणजे त्याला एक महत्त्वाचं कारण हेच होतं, मी जे त्याच्यासाठी सुरुवातीला ओळख नसताना केलं. अरे वा. तर हे दोन इंग्लंड इंग्लंड पण दिसत कशी होती? आणि तुम्ही तिचे सिनेमा पाहिलेत की माहीत नाही, ती अतिशय सुंदर, अतिशय टॅलेंटेड, अतिशय तिचे चित्रपट उत्तम कथा असलेले, त्याला पर्पज असलेले असे. म्हणूनच म्हटलं की इतर कोणतीही नटी असते, मग मॅरिलिन मनरो असतं तरी मी गेलो नसतो. ते इनग्रिड बर्गमनबद्दल माझ्या मनात अतिशय आदर म्हणून मी तयार झालो. आता गंमत म्हणजे आल्यावर मी ग्रेसला विचारलं की अरे तू कुठल्याच सिनेमात, तिने ग्रेस नाव आहे तिचं, तर खरं म्हणजे कुठल्याही सिनेमात नव्हतं, हे याच्या इमॅजिनेशनवर नव्हतं. की शी लिव्ड इन ग्रेस असं एक वाक्य होतं. तर त्या एका याच्यावरनं त्याला ते नाव आवडलं आणि त्याने आपलं ते नाव घेतलं, माणिक गोडघाटेचा ग्रेस झाला. पण ती गंमत वेगळी. आपण प्रवासाबद्दल बोलतो, तर त्या अमेरिकेतल्या प्रवासातल्या 2 गोष्टी सांगितल्या. आणि शेवटी ते मी 4 महिने कसे काढायचे ही मला जी काळजी होती ते कमी पडले. उलट मी 8-10 दिवस जास्त राहिलो आणि नंतर मी परत आलो. वा, किती मस्त सर. तर आता अजून काही सांगायचं का? हे मला वाटतं ह्या नोटवर आपण थांबूया. इथे थांबायला सर थँक्यू. किती वेगळे अनुभव तुम्ही आम्हाला सांगितलेत सगळ्यांना. आणि म्हणजे हा जर शेवटचा अनुभव तर अफाट आहे. तर थँक्यू सर.